जीन क्लोनिंग अँड स्मॉल आर DNA टेक्नॉलॉजी. तुम्ही पाठीमागची चौघ या समोर या. अरे लवकर आहे लवकर आहे लवकर आहे लवकर आहे लवकर आहे. हे बेंच बरोबर कोण बसायचं जरा. चल 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 लवकर लवकर चल लवकर चल 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 लवकर. हां या ठिकाणी काय म्हणत होतं बघा टेक्निक्स. बसा 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 बसा. या ठिकाणी काय म्हणतो बघा या ठिकाणी टेक्निक्स ऑफ जीन क्लोनिंग. जीन कशाला म्हणतात हे लक्षात आलं. जीन कशाला म्हणतात म्हणलं तर जीन इट इज ए युनिट ऑफ हेरिडिटी मटेरियल. आपल्या शरीरामध्ये जे हेरिडिटी मटेरियल आहे त्याचं ते एकक आहे. उदाहरणार्थ हेरिडिटी मटेरियल म्हणजे कोणतं. कॅरेक्टर्स, कलर ऑफ द बॉडी, कलर ऑफ द आयज, शेप ऑफ द नोज, शेप ऑफ द इयर, शेप ऑफ द लिप, शेप ऑफ द बॉडी. हे सगळे बॉडी कॅरेक्टर आहेत. आणि एका जीन्सच्या पेअरनं, पेअर म्हणतो, हे एक कॅरेक्टर डिटरमाइन केलं जातं किंवा नियंत्रण केलं जातं. पेअर म्हणजे किती संख्या आली त्याच्यामध्ये. संख्या 2 आणि जोडी 1. लक्षात आलं काय म्हणतो. जोडी 1 म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये 2 संख्या आली असा त्याचा अर्थ या ठिकाणी. म्हणून आता या ठिकाणी काय संदर्भ या ठिकाणी बघा. टेक्निक्स ऑफ जीन्स क्लोनिंग. जीनचा टेक्निक वापरून क्लोन ह्या शब्दाचा अर्थ लक्षात आला. सारख्याच समूहाचा ग्रुपचे सेल. आपण ह्या क्लोनपासून शब्द निघाले. कॉलनीज, डॉक्टर कॉलनी, वकील कॉलनी, लेक्चर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बँक कॉलनी. म्हणजे काय त्या त्या पेशाच्या सारख्या पेशाचे लोक तिथे राहत आहेत. लक्षात आलं. त्याच्यापासूनच शब्द निघालेला आहे. मग त्याच्यानंतर आणखी काय म्हणताय. स्मॉल आर DNA टेक्नॉलॉजी. स्मॉल आर म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. स्मॉल आर जिथे जिथे आला तर तो रिकॉम्बिनंट आहे. रिकॉम्बिनंट म्हणजे पुन्हा कंबाईन करणे. पुन्हा कंबाईन करून नवीन विकसित जात निर्माण केली जाते. लक्षात आलं काय म्हणतो. याच्या संदर्भामध्ये तुम्हाला कोरोना व्हायरसच्या संदर्भामध्ये कसं तयार केलं गेलं ते सांगितलेलं आहे. रिकॉम्बिनेशन तर तयार करून चांगलं तयार करता येतं. चांगल्याच्या बरोबर वाईट सुद्धा मिळतो. लक्षात आलं. याचे वेगवेगळ्या खूप मेथड आहेत. एवढ्या मेथड आहेत की त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अंदाज देता येत नाही. म्हणल्यासारखं ते प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळ्या प्रयोगातून त्या ठिकाणी सिद्ध करता येतं. मशीनच्या सहाय्याने त्या ठिकाणी करता येतं. जीनचं त्या ठिकाणी DNAची सेगमेंट्स तिकडची तिकडे तिकडची इकडे जोडवता येते आणि नवीन व्हरायटी मिळवता येते. आज मार्केटमध्ये फळांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. भाजींच्या वेगवेगळ्या व्हरायटी विकसित केलेल्या आहेत. बरोबर आहे. अन्नधान्याच्या व्हरायटी वेगवेगळ्या आहेत. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो हायब्रिड व्हरायटी म्हणतो. खरं तर हायब्रिड शब्द म्हणजे काय. आपल्याला हायब्रिड ज्वारीच माहिती आहे. आपल्याला हायब्रिड ज्वारी. हायब्रिड म्हणजे नवीन संकरित कोणती जात. वाण. लक्षात आलं काय म्हणतो. नवीन कोणतीही जी जात आहे, वाण आहे, ती विकसित केली जाते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून संदर्भ लक्षात घ्या मी का म्हणतो. पुन्हा या ठिकाणी वाचतो बघा. इन जीन क्लोनिंग ए जीन ऑफ नोन फंक्शन कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम इट्स नॉर्मल लोकेशन इनटू ए सेल. कंसामध्ये दॅट ऑफ कोर्स डज नॉट कंटेन इट वाया ए सुटेबल वेक्टर. वेक्टर म्हणजे मध्यस्थ करणारा, जुडवाजुडवी करणारा. लक्षात आला असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी काय सांगतो. द ट्रान्सफर्ड जीन्स इज रिप्लिकेटेड. ट्रान्सफर होणारे जीन्स काय होतात. रिप्लिकेटेड म्हणजे काय. एकाचे 2, 2चे 4 विभाजन होणे त्या ठिकाणी. मल्टिप्लिकेशनच्या गुणाकाराने किंवा अनेक अशा पद्धतीने त्याला इम्प्लिफिकेशन किंवा मल्टिफिकेशन म्हणू आपण. किंवा त्या ठिकाणी आपण काय म्हणू त्या ठिकाणी रिप्लिकेशन सुद्धा म्हणतो असा त्याचा अर्थ. ओके. बट इज हँडल ओव्हर टू नेक्स्ट प्रोजेनी. हे कशासाठी करतात. पुढच्या पिढीसाठी. पुढची पिढी आपल्याला जे पाहिजे तशी निर्माण करण्यासाठी करतात असा त्याचा अर्थ आला. ओके. चला आता त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी टूल्स
अँड टेक्निक्स फॉर द जीन क्लोनिंग किंवा ऑब्लिक रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. टूल्स म्हणजे साधन, साहित्य, वस्तू, कोणकोणत्या वस्तू त्या ठिकाणी वापरले जातात कशासाठी. टेक्निक्स फॉर द जीन जीन क्लोनिंग, बरोबर. त्याला आपण दुसरं नाव त्या ठिकाणी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असं म्हणतात. ओके, चला पुढे. बिफोर वी व्हेंचर इनटू ए प्रोड्युसर, व्हेंचर म्हणजे उपक्रम. ज्यावेळेस आपण उपक्रम एखादा घेतो, अशा पद्धतीचा राबतो, तर त्यावेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी याचं स्वरूप लक्षात येतं. असा त्याचा अर्थ आहे. बिफोर वी व्हेंचर इनटू ए प्रोड्युसर ऑफ जीन क्लोनिंग, जीन क्लोनिंगचं प्रोड्युसर, निर्माण करणारा, लेट अस नो ब्रीफली, थोडक्यामध्ये आपण जाणवतो काय, द बेसिक रिक्वायरमेंट फॉर द टेक्निक्स, बरोबर. या टेक्निकसाठी काही मूलभूत गरजा आहेत, बरोबर. असाच होता. त्याच्यापैकी नंबर 1, डिफरंट इन्स्ट्रुमेंट और डिव्हाइस. इन्स्ट्रुमेंट म्हणजे साहित्य, साधन, त्यासाठी वापरलं जाणारं जे काही वस्तू, ते सगळं त्याच्यामध्ये आलं, असा त्याचा अर्थ. मॅक्रो मॉलिक्यूल सच ॲज, मॅक्रो म्हणजे मोठा मॉलिक्यूल, सच ॲज DNA, RNA, प्रोटीन एक्सेट्रा आर सिंथेसाइज्ड इन द लिव्हिंग सेल. हे सगळे कुठे तयार होतात, पेशीमध्ये, बरोबर. असा त्याचा अर्थ आहे. इन लिव्हिंग सेल विच व्हेरी इन देअर मॉलिक्युलर वेट, विच व्हेरी इन देअर मॉलिक्युलर वेटमध्ये वेगवेगळे. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी, प्रेझेन्स ऑफ चार्जेस, ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट एक्सेट्रा. बघा का म्हणते याच्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांचं मॉलिक्युलर वेट वेगवेगळं असेल, सोल्युबिलिटी वेगवेगळी आहे, विरघळण्याची क्षमता त्याची, कोणी लवकर कोणी दमानं. प्रेझेन्स ऑफ चार्जेस किंवा चार्जर्स ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये असणारी एनर्जी. ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट, सूर्यप्रकाश शोषण करणे, बरोबर. असं एक्सेट्रा. सेव्हरल टेक्निक्स आर यूज्ड टू आयसोलेट, बघा हे वेगळं करण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. म्हणजे कोणती व्हरायटी काय तयार करायचे, नवीन संकरित जात किंवा अशा पद्धतीने करा. सेव्हरल टेक्निक्स आर यूज्ड टू आयसोलेट अँड कॅरेक्टराइज्ड द मॅक्रो मॉलिक्यूल, फुल स्टॉप. द साइज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मॅक्रो किंवा मॉलिक्यूल, काय म्हणताय, द साइज ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्यूल व्हेरीज. बघा याची आकार मॉलिक्यूलची वेगवेगळी असू शकते, बरोबर आहे. अँड टुगेदर फॉर्म देअर मॉलिक्युलर वेट्स also vary, full stop. The technique used on the basis of molecular light, मॉलिक्युलर लाईट म्हणजे त्याचे मॉलिक्युल असणारी त्याची काही असेल तर ते त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे, मॉलिक्युलर वेट असं. त्याच्यामध्ये बघा पुढे, द टेक्निक यूज्ड ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट आर जेल परमिशन, ऑस्मॅटिक प्रेशर. ऑस्मॅटिक प्रेशर हे खूप जबरदस्त आहे, माहीत असणं आवश्यक आहे. झाडं जे पाणी अब्सॉर्ब करून घेतात तर ते कुठपर्यंत न्यायला पाहिजे, पानापर्यंत न्यायला पाहिजे. पाण्याचं नेण्यासाठी त्या झाडामध्ये ऑस्मॅटिक प्रेशर असतो. विशिष्ट प्रकार, आता तुम्हाला ऑस्मॅटिक नाही कळालं, विशेष प्रकारचा प्रेशर असतो. त्या प्रेशरमुळे ते फ्लूइड पाण्यासारखा भाग तो पुढे जातो, असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर पुढे बघा, देअर मॉलिक्युलर वेट ऑल्सो व्हॅरी, मॉलिक्युलर वेट सुद्धा वेगवेगळं असू शकतं.
The techniques used on the basis of the molecular weight are gel permeation, osmotic pressure, ion exchange, chromatography, spectroscopy, mass spectrometry, इलेक्ट्रोफोरेसिस एक्सेट्रा. हे सगळे या ठिकाणी या मेथडमध्ये वापरले जाणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत त्याचा वापर होतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. पुढे बघा, इट इज अप्लाइड फॉर द सेपरेशन ऑफ DNA. DNA सेपरेशन होण्यासाठी मदत होतो. DNA अँड प्रोटीन. DNA being negatively charged मायग्रेट टू ॲनोड. बघा, जर निगेटिव्ह चार्ज असेल तर त्या ठिकाणी ॲनोडकडे वळतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितलेला आहे. द स्मॉल फिंगर्स ऑफ DNA मॉलिक्यूल किंवा मूव फास्टर, दस द सेपरेट द फास्टर फुल स्टॉप यूज ऑफ द एजंट किंवा अग्रोसेल जेल, इलेक्ट्रोफोरेसिस, पेज नंबर किंवा पेज स्पेसे किंवा साडा पेज आर द डिफरंट मेथड्स ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. आता इलेक्ट्रोफोरेसिसचे हे वेगवेगळे पद्धतींच्या त्यांनी नावं दिलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा, या ठिकाणी काय म्हणतो, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR. PCR या ठिकाणी काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी बघू. पॉलिमरेज चेन रिॲक्शन कौन सा मध्ये PCR is other device used for gene cloning or gene multiplication in the vitro. in the vitro म्हणजे त्याच्या बाहेर. बरोबर आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणून पुढे बघा, या ठिकाणी इट इज एम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू PCR. फुल स्टॉप. इज 1985 1985 मध्ये कार्ली मुलिस मेड एन important discovery contribution in the form of extremely powerful technique and polymerase chain reaction PCR, PCR and generate to millions of copies of the रायबोसोम्स. त्या ठिकाणी याच्यामध्ये असणारं रिॲक्शनचं पॉलिमरेज एन्झाईमचं त्या ठिकाणी टेक्निकली भाग आहे. त्याला एक्स्ट्रीमली पॉवरफुल टेक्निक्स असं म्हणतात, कॉल पॉलिमरेज चेन रिॲक्शन. शॉर्टमध्ये त्याला PCR आपण असं म्हणतो. PCR पॉलिमरेज चेन याची आकृती समोरच्या भागामध्ये दिलेली आहे ती बघा. बघा काय म्हणलेलं आहे, इंटरनेट माय फ्रेंड मध्ये ते म्हणलेलं आहे, कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनेट अबाउट द PCR टेक्निक. लक्षात आला. या PCR टेक्निकचा उपयोग करून आपल्याला इंटरनेटमध्ये याच्याबद्दल खूप माहिती आपल्याला मिळवता येते. याच्यामध्ये अशा प्रकारची रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी प्रक्रिया घडून आणली जाते. लक्षात आला असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी काय सांगतो ते, पॉलिमरेज चेन रिॲक्शनच्या संदर्भामध्ये ते त्याची सांगतो. या ठिकाणी पॉलिमरेज चेन रिॲक्शन PCR इज द अनदर डिवाइस यूज्ड फॉर जीन क्लोनिंग. बघा डायरेक्ट तिथं आलो. या ठिकाणी काय या ठिकाणी सांगतो, पॉलिमरेज हे काय आहे, चेन रिॲक्शन PCR ज्याला आपण म्हणतो. पॉलिमरेज चेन रिॲक्शन इज अनदर डिवाइस. डिवाइस म्हणजे साधन साहित्य. बरोबर आहे. यूज्ड फॉर जीन क्लोनिंग. जीन क्लोनिंग साठी वापरलं जातं. और जीन मल्टिफिकेशन इन विट्रो. विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर. लक्षात आलं.
शरीराच्या बाहेर त्या ठिकाणी उपयोगात आणला जाणारा. इट इज द अम्प्लिफिकेशन ऑफ जीन ऑफ इंटरेस्ट थ्रू दी PCR. काय केलं जातं? जीनचं अम्प्लिफिकेशन त्याचं विस्तारीकरण, बढावा. बरोबर आहे. आणखी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी काय म्हणू आपण उपयोग त्याचा. बरोबर आहे. असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं या ठिकाणी इन 1985 1985 मध्ये. बरोबर आहे. 1985 मध्ये या ठिकाणी काय सांगितलं त्या ठिकाणी कार्ले मुलिस मेड ऑन इम्पॉर्टंट डिस्कवरी. कशाचं डिस्कवरी? कॉन्ट्रीब्युशन. याच्यामध्ये त्याचा सहभाग आहे. कॉन्ट्रीब्युशनचा अर्थ इन द फॉर्म ऑफ an extremely powerful technique called polymerase chain reaction. त्याला शॉर्ट मध्ये PCR म्हणतात. PCR can generate a billions of copy of the desired segment of DNA or RNA with high accuracy and specificity in a matter of few hours. एका क्षणामध्ये त्याची कितीतरी कॉपी. उदाहरणार्थ मला सांगतो, आता मोबाईलमध्ये आपल्याकडं काही एखादी वस्तू आहे किंवा मोबाईलमध्ये फोटो म्हणा किंवा मेसेज म्हणा, आपण ग्रुपमध्ये पाठवून देऊ शकतो. त्या ग्रुपमध्ये लाखो लोक जरी असले तर एक कॉपी असलेली त्यांच्याच लाखोमध्ये जाते. लक्षात आला? तोच प्रकार त्या ठिकाणी जो मेजॉरिटीच्या स्वरूपामध्ये आपल्याला जो मिळणार आहे तो या ठिकाणी तसा त्याचा अर्थ या ठिकाणी आपण या ठिकाणी लावायचा आहे. पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो, PCR can be generate a billions of copy of the desired segment of DNA or RNA with high accuracy and specificity in a matter of few hours. काही क्षणामध्ये एवढं होतंय. The process of PCR is completely automated and involve the automatic thermal cycle for the denaturation and renaturation of double stranded DNA. डीएनएचं डबल स्टँडर्डच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी ते मिळतं असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी आता इथे आता बघा तुम्हाला हे काही तुम्हाला लक्षात येणार नाही, मात्र एवढं लक्षात ठेवा की याचा तुकडा तोडून तिथे त्याचा तुकडा तोडून इथे आपण त्या पद्धतीने सेगमेंटचं डॉक्युमेंटरी त्या ठिकाणी करू शकतो. इथं आकृतीमध्ये बघा 1 कॉपी डिझायर्ड जीन्स आहे. बघा जीन्सचं त्या ठिकाणी आहे ना आकृतीमध्ये. बघा आकृतीमध्ये काय फिगर नंबर 12.1 DNA रिप्लिकेशन थ्रू पॉलिमरेज चेन रिॲक्शन त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये कॉपी तयार करत असताना आपल्याला या ठिकाणी डीएनएची कॉपी, डीएनए म्हणजे डबल स्टँडर्ड, 2 शिडे असल्यासारखे असतात त्या ठिकाणी, एक पाय इकडे एक इकडे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये खाली बघा वेगळे झालेले झालेत का? वेगळं झाल्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा तिथं याचा भाग तोडून त्याला जोडवलेला आहे, त्याचा भाग येतो जोडवलेला आहे, नंतर पुन्हा कंबाईन केलेलं आहे त्या ठिकाणी आणि कंबाईन करून सेकंड सायकल कंटिन्यू टू फॉर्म 4 कॉपीज डिझायर डीएनए. नंतर आपल्याला चांगला डिझायर म्हणजे जसं पाहिजे तसं त्या ठिकाणी डीएनए आपल्याला उपलब्ध झालेला आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. लक्षात आलं का म्हणतो? आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी आता मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी याच्या कोणाच्या द डिव्हाइस रिक्वायर्ड फॉर PCR इज कॉल्ड एज थर्मल सायक्लर्स. त्या साधनाचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात आता PCR इज इन विट्रो अम्प्लिफिकेशन डिझायर्ड हे आपण आता आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये पाहू. ठीक आहे.